पहिला दिवस अधिवेशनाचा, तो सुद्धा विदर्भामध्ये होणाऱ्या अधिवेशनाचा पहिला दिवस. विदर्भातले अनेक नेते मंत्रिपदावर आहेत, उपमुख्यमंत्रीसुद्धा विदर्भातले आहेत. अपेक्षा अशी होती की विदर्भामध्ये अनेक लोक आज अडचणीत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा युवांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, तसंच आरोग्यसेवेपासून शिक्षण व्यवस्थेपर्यंत अनेक अडचणी या राज्यामध्ये आहेत. आणि बिल येत असताना कुठलं बिल आलं तर कसिनोचं बिल आलं. ठीक आहे, भाजपमध्ये अनेक कसिनो तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्याची कमिटी फॉर्म करावी, त्या तज्ज्ञांना ते द्यावं. पण आज पहिल्या दिवशी कसिनोचं बिल आणण्याचं कारण काय? चर्चा या बाजूची असू नये तर त्या बाजूची. कसिनोची चर्चा आपण नंतर करू शकलो असतो, पण विद्यार्थ्यांना जे काही सरकार भरती आहे त्याच्यामध्ये पेपर फुटतो, त्याच्या विरोधात म्हणजे कडक कायदा आणण्याचं एखादं बिल असतं. नाहीतर MIDCमध्ये काही योग्य असं बदल करून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या या राज्यामध्ये येण्याचं एखादं बिल असतं, शिक्षणाचं असेल, आरोग्याचं बिल असतं, तर आम्ही स्वागत केलं असतं. पण पहिल्याच दिवशी कसिनो म्हणजे हे सरकार सामान्य लोकांना गृहीत धरते आणि अधिवेशनामध्ये चर्चा करण्यापेक्षा मस्करी करणं या निकामी सरकारला, गोंधळलेल्या निकामी सरकारला पडलेलं आहे असं दिसतंय. हिवाळी अधिवेशन होते आहे, मोठमोठाले बॅनर जे आहे ते 30 फुटाचं बॅनर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं लावण्यात आलेलं, त्यावरून राजकारण होते असं त्या ठिकाणी बोललं जात आहे. अधिवेशनाचा दारा पुढेच हे मोठं बॅनर लावले काय? गेल्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं बॅनर मोठं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं छोटं होतं. दुसऱ्या दिवशी BJPच्या काही कार्यकर्त्यांना कळलं, त्यांनी 1 इंच एकनाथ शिंदे साहेबांपेक्षा मोठं देवेंद्र फडणवीस साहेबांचं लावलं. कसं आहे, बंगला चांगलं करणं, पदं घेणं, फायली पास करणं, याच्यासाठी या सर्व नेत्यांमध्ये शर्यत लागली आहे. पण सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांमध्ये कुठेही शर्यत नाही. तर कॉम्पिटिशन लावायचीच असेल तर गरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉम्पिटिशन लावा. कुठला विभाग चांगलं काम करते ते काय करणार नाहीत. फायली पास करणार, चेष्टा मस्करी करणार, बॅनर लावणार आणि मग कुठंतरी असं दाखवणार की विधानसभा हे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही, तर विधानसभा एक सर्कस झालेली आहे, जिथं यायचं, गप्पा मारायच्या, खोटं बोलायचं, निघून जायचं. आणि मग अशा पद्धतीने विधानसभेमध्ये जर कोणी बोलत असेल, आज सकाळीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना दुष्काळाचे जो 2 GR काढण्यात आले त्याच्यामध्ये तफावत आहे का? तर 100% आहे. पण खोटं बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस साहेब या राज्यामध्ये 1 नंबरला येतात, राज्यात नाही देशामध्ये येतात. तिथंसुद्धा ते खोटं बोलले. गेल्या वेळेसुद्धा अधिवेशनामध्ये पेपरफुटीबद्दल आम्ही बोललो तेव्हा ते पत्रकारावरच हक्कभंग आणण्याचा बोललं आणि ते म्हणाले की असं कुठेही झालं नाही. अहो, तुमच्याच विभागाने FIR केला होता, तेव्हा तुम्ही खोटं बोलला. खोटं बोलत सामान्य लोकांचं जीवन तरी खोटं करू नका अशी विनंती इथं करतो. त्यामुळे अधिवेशन भाजपच्या काळामध्ये जेव्हा होतं सर्कसच होत असते, सामान्य लोकांचे कुठेही प्रश्न सुटत नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे. महामार्गावर बुलढाणा येथे अपघात 1 जुलै रोजी झाला होता, याचा आरोपी अजूनपर्यंत भेटला नाही. त्याचं उपोषण वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आता सुरू आहे. आरोपी अजूनपर्यंत मिळालेला नाही, कोणतीही कारवाई त्याच्यावर झाली नाही. काय सांगाल? एकीकडे मृत्यूंचे म्हणजे अपघातामध्ये जो आरोपी आहे तो मिळाला नाही आणि दिलेल्या आश्वासनांची मदत पूर्ण झाली. आरोपी कोणाचा तरी नातेवाईक असेल, कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, त्यामुळे कदाचित तो पुढे आलेला नाही, नाही तर त्याला पकडलेलं नाही. तुम्ही जर बघितलं ज्या हॉस्पिटलमध्ये, नांदेड असू द्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गरीब बालकांचा मृत्यू झाला, त्यानंतर चर्चा तरी झाली का? कमिटी फॉर्म झाली का? जेव्हा जालन्यामध्ये तिथं लाठीचार्ज झाला त्याबद्दल काय झालं? जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तेव्हा 14 गरिबाचा मृत्यू तिथं झाला, त्याचं काय झालं? जेव्हा असे काही मुद्दे येतात, ॲक्सिडेंट अनेक ठिकाणी चाललेले आहेत, तेव्हा मेटे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले आपण हे लावू ते लावू, ते लावलं का? त्यामुळे हे कसं आहे, फक्त मोघम चालणारं सरकार आहे, शब्दावर चालणारं सरकार आहे. हे शब्दात खेळत खेळत सत्ता तर मिळवतात, पण गरीब शब्दावर जगू शकत नाही. त्यांना खायला भाकरी आणि हाताला काम असल्याशिवाय होणार नाही, पण त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. शालेन प्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी लावण्याची सूतवात झाला आहे, काय सांगा? अरे, गरिबाचा मृत्यू होता त्याची SIT लावा ना. हॉस्पिटलमध्ये जे काही बालकं मेले, वारले, त्यांचा तुम्ही SIT लावा. जो काही रिपोर्ट मराठवाड्यामध्ये 2 लाखपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत, त्याच्यावर कुठली तरी कमिटी तुम्ही लावा. त्याच्याचबरोबर लाठीचार्ज झाला बीडमध्ये, मराठा विरुद्ध OBC करण्यासाठी काही प्रोफेशनल गुंडांचा वापर केला, त्याच्यावर तुम्ही SIT लावा. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस 14 लोक मेली, त्याच्याबद्दल तुम्ही कुठंतरी SIT लावा. नाही, तुम्हाला राजकीय
द्वेष मनामध्ये ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त मोठे मोठे सेलिब्रिटीज आत्महत्या दिसतात, पण गरिबाच्या आत्महत्या या BJPतल्या काही नेत्यांना कळत नाही. टी व्हीवर येण्यासाठी फक्त सेलिब्रिटीची नावं घेतात. गरिबाचं एकदा नाव घेऊन बघा, त्यांचे प्रश्न तरी सुटतील असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन आढळलं आहे काय सांगा? गुजरातमध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 1,00,000 कोटी रुपयाचं ड्रग हे पोर्टवर सापडलं गेलं. त्याच्यावर कुणी बोलतंय का? 1,00,000 कोटीचं जर सापडलं असेल तर किती लाख कोटीचं भारतात आलं आहे, आणि भारतात फक्त भारतामध्ये इतर राज्यात नाही, महाराष्ट्रात किती आलं याचा अभ्यास करा. ललित प्रकरण जेव्हा गरम होतं तेव्हा तुम्ही धाडी टाकता, 200-250 कोटीचं केमिकल ड्रग्स तुम्ही पकडता, आणि मग वातावरण थंड झाल्यानंतर धाडी का शांत झाल्या? का तुम्हाला काय पोलीस सपोर्ट करतायत का होम मिनिस्टरच, नाही तर होम मिनिस्ट्री याच्या मागे आहे? हे कुठेतरी सांगावं. म्हणजे बातमी आली, चांगले प्रामाणिक पत्रकार जेव्हा बातमी करतात तेव्हा तुम्ही धाडी टाकता आणि नंतर विसरून जाता. मला तर वाटतं या मंत्र्यांच्या घरीच सामान्य लोकांनी धाडी टाकल्या पाहिजे. काय चाललंय, नुसत्या फाईल पास करतात पण गरिबाच्या अडचणी आणि फाईल काय पास करत नाहीत. ज्या काही योजना सरकारकडनं सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही. तेव्हा कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे आरोग्य कर्मचारी आंदोलनाला बसतात, 45 दिवस ते बसतात, त्यांच्याकडे तुम्ही ढुंकूनसुद्धा बघत नाही. उलट त्यांनाच कुठंतरी वाईट वाटलं म्हणून गरिबाची सेवा करण्यासाठी त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. अरे सरकारला काय झालं होतं, भेटता येत नव्हतं का? सावंत काय एवढे मोठे झाले का? मग भाषणामध्ये तुम्ही बोलता की ते भिकारी होणार नाही पण महाराष्ट्राला भिकारी होणार. अरे तुम्ही तर आरोग्यमंत्री आहात, तुम्ही जर दुर्लक्ष केलं ना, एखादा माणूस मरेल नाही तर एखादं बाळ मरेल, जे झाले, आणि त्याच्यावर जबाबदार हे पूर्णपणे आरोग्य विभाग आहे, तिथले मंत्री आहेत, त्यांच्यावर कुणी बोलणार नाही, त्यांचा राजीनामा कुणी घेणार नाही. आणि त्याच्याचबरोबर काही मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याच्या काही गोष्टी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आरोग्य विभागामध्ये चाललेला आहे. हे काय बलाढ्य होत चालले आहेत आर्थिक दृष्टिकोनातून, फाईल पास करत, आणि ह्याच्यामुळे काय झालं की दुर्लक्ष होतं आहे सामान्य लोकांकडे. मी आता ज्या जिल्ह्यामध्ये आहे तिथं पालकमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब होते. ते तर विदर्भाचे नेते आहेत. विदर्भामध्ये वर्धा येतो, अमरावती विदर्भामध्ये येतो. जेव्हा ते पालकमंत्री होते एकदा तरी आले का? मग तुम्ही फक्त अमरावतीमध्ये एकदा आला, ते सुद्धा दहीहंडीसाठी. मग आता पाऊस झाला तेव्हा तुम्ही येऊ शकला नाही, जेव्हा काही मृत्यू इथं झाले तेव्हा येऊ शकला नाही, शेतकऱ्याला अडचणी होतात तेव्हा तुम्ही येऊ शकला नाही. बरं, इलेक्शनच्या काळामध्ये येता मोठी मोठी भाषणं करता, 24 तास लाईट देणार, आता लाईटसुद्धा शेतकऱ्याला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सत्तेत येतात तुम्ही लोकांना विसरून जाता. हेच कुठेतरी लोकांसमोर ह्यांचे खरे चेहरे आले पाहिजे, यासाठी आम्ही युवा संघर्ष यात्रा काढलेली आहे. शिंदे गटातील 3 मंत्र्यांच्या विरोधात शिंदे गटातल्या आमदारांनीच तक्रार केलेली आहे आणि विशेषतः मंत्री बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. का नाही करणार? आमदारांना मंत्री बनायचं आहे ना. तर 3 मंत्री जर कमी झाले तर या 3 आमदारांना मंत्री बनता येईल. त्यांच्यातल्या आमदारांना पण तेच पडले, मंत्र्यांना पण तेच पडले. मंत्रीपद, मोठी मोठी खाती, मोठा फंड, आणि ही चर्चा एवढ्यातच चालली. त्या सर्व नेत्यांना मला विनंती करायची, एकदा लोकात जावा, लोकांच्या अडचणी समजून घ्या, त्या सोडवा, त्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी ताकद लावा. कुठेतरी ताकद कमी होते म्हणून तुम्ही दिल्लीला जाता, दिल्लीत कोणाचे तरी कान भरता, मग दुसरे BJPचे लोक तिथे जातात दिल्लीत, मग नंतर अजितदादा जो गट आहे, नाहीतर अजितदादा मित्र गट आहे, तो तिथं दिल्लीत जाऊन बसतो. म्हणजे दिल्लीत जाऊन विमानाची तिकीटं घालवण्यापेक्षा एकदा या भागामध्ये, विदर्भात, या मराठवाड्यात, या नाशिकमध्ये जावा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जावा, तिथं सर्व लोकांच्या अडचणी, गाडीला जावा, विमानाला कशाला जातात, हेलिकॉप्टरला जावा, प्रश्न सोडवा दिल्लीला जाण्यापेक्षा. आता शेवटचा प्रश्न की महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदारांना निधी मिळत नव्हता अशी तक्रार होती, मात्र आता भरघोस असा निधी दिला जात आहे, परंतु त्या निधीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांची मदत असेल, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल, असं कुठेही दिसून येत नाही. फक्त निधीबद्दल फायदा. निधीसाठी जर तुम्ही विचार बदलत असाल तर त्याला साध्या सरळ भाषेमध्ये आपण लाचारी म्हणतो. आम्ही लाचारी स्वीकारत नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, महाराष्ट्र धर्माचा विचार न बदलता त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाईल यासाठी आम्ही कुठलाही नकारात्मक प्रयत्न तिथं करत नाही. उलट महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी जसा मराठी माणूस, प्रत्येक मराठी माणूस लढण्यासाठी तयार असतो, तसं आम्ही लढत आहोत. जे कोणी पलीकडे गेलेत ते फक्त कारण देण्यासाठी म्हणतायत निधी निधी निधी. अरे निधी करून काय करणार? जर तुम्ही विचारच बदलला असला तर सामान्य लोकांचं हित तुम्हाला कसं कळणार? आणि त्याच्याचबरोबर स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाहीत. तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना ती वेळेवर अनेक लोकांना मिळत नाही. तुम्ही शासन आपल्या दारीसाठी एवढा खर्च करता, पण योजनेचा पैसाच जर लोकांना मिळणार नसेल तर मग त्याचं हित कोणाचं तुम्ही जपत आहात? त्यामुळे हे जे काय चाललं आहे ते नाटक चाललेलं आहे. त्याच्यामध्ये सामान्य लोकांमध्ये कुठेही त्याचा फायदा नाही. हे स्वतः नाटक करतील, स्वतः शो हाऊसफुल करतील, स्वतः पार्टी करतील आणि गरीबच राहतील, अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांना बावनकुळे म्हणाले होते की माझ्या पारिवारिक दौऱ्यातला फोटो कापून तो फोटो माफ केला आणि दाखवला.
आता कुणी लावला, कसा लावला, फोटो तो आला आणि योगायोगाने त्यांचा फोटोही आला आणि पहिलं बिल कुठलं आलं असेल तर कसिनोचं बिल आलं. आता त्याला योगायोग समजायचं का काय समजायचं हे आपल्याला सांगता येणार नाही. मग तुम्ही कसिनोच्या विरोधात असताल तर कसिनोचं बिल पहिल्यांदा न आणता पेपर फुटीसाठी कडक कायदा आणण्यासाठी एखादं बिल आणलं असतं तर आम्ही मानलं असतं. त्यामुळे तुमचेच काही नेते मुद्दामून कसिनो बिल आणून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत का ते बावनकुळे साहेबांनी जरा खोलात जाऊन बघावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.